अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात मागील 1 आठवड्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये एक महिला तर दुसरी 4 वर्षांच्या चिमुकल्याचा सहभाग आहे। नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असताना वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे। खरं तर गेल्या 10 महिन्यात नगर जिल्ह्यात 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक शेळ्या मेंढ्यांसह एकूण 1261 जनावर मृत्युमुखी पडलेत। असे असताना देखील ठोस कार्यवाही होत नसून जिल्ह्याचा वन विभागाचे हे सुस्तावलेलेपण असून अधिकारी हे पिंजऱ्याच्या बाहेर जायला तयार नाहीत। हे दुर्दैव असल्यामुळे आता आपणच ज्या ठिकाणी बिबट्यांचा संचार जास्त आहे त्या ठिकाणी नाईट विजन, सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट विजन गॉगल, ड्रोन कॅमेरे यासह आणखीन आधुनिक साधनं घेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या। कारण कर्मचारी काम करतात मात्र अधिकारी सुस्तावले असल्याने आता आपणच पुढाकार घेत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहे। खरं म्हणजे आता 1-2 दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती। यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये, निरपराध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे। म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं देणं दिसत नाही मला। मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो, आम्ही पिंजरा लावला फक्त, याच्या पलीकडे ते पिंजऱ्याच्या बाहेर जायलाच तयार नाही, अशी दुर्दैवाची बाब आहे। म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये बिबट्याचा संचार दिसतोय, आपल्याला मोठ्या पण वावर दिसतोय, तिथं नाईट व्हिजन तुमचे जे CCTVs आहेत त्याचं इन्स्टॉलेशन करा। नाईट व्हिजन गॉगल्स घ्या की ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल। वन कर्मचाऱ्यांचा बिचारा काही दोष नाही, त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तावलेले आहेत। पण कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन गॉगल्स पाहिजे। नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात, ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो। असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात, जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं तर ते मी जरी तातडीनं पावलं उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याची जी भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल, बिबट्यांना पकडण्यामध्ये मदत होईल। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।